राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून सर्वोच्च न्यायालयाचा नवीन ध्वज आणि बोधचिन्हाचं अनावरण। सर्वोच्च न्यायालयाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबाबत राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा। अंबाबाईच्या दर्शनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या कोल्हापुरात। सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मंदिर 4 तास दर्शनासाठी बंद राहणार। आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकारचा पूर्ण फोकस, तर खासदार सुप्रिया सुळेंचं आश्वासन। अहमदनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ रॅलीचं आयोजन। यावेळी नितेश राणेंची उपस्थिती। मी चालायला लागलो तर लोक दरवाजे खिडक्या बंद करतात, मी हिंदूंचा गब्बर, राणेंचं वक्तव्य। मी बंडखोरी केलेली नाही आणि त्यामुळे पक्ष माझ्यावरती पुन्हा विश्वास ठेवून मला उमेदवारी देईल। हिरामण खोसकरांना विश्वास, तर प्रचाराचा नारळ भंडाऱ्यातून फोडणार असल्याचंही वक्तव्य। वाशिमच्या कारंजा तालुक्यात वृद्ध दाम्पत्याचं धाडस अंगाशी आलं। पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्या आजोबांना गावकऱ्यांनी वाचवलं। जयपूर शहा गावाजवळची घटना। विजयवाडासह आंध्र प्रदेशमध्ये संततधार। एसडीआरएफ कडून पुरात अडकलेल्या 117 जणांची सुटका। पावसामुळे आतापर्यंत 8 जणांचा तर भूस्खलनामध्ये 5 जणांचा मृत्यू। हैदराबादमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। सखल भागात साचलं पाणी। अनेक रस्ते जलमय झाल्यानं वाहतुकीचा खोळंबा। आंध्र प्रदेशातील विजयवाडामध्ये मुसळधार पावसानं 8 जणांचा मृत्यू। भूस्खलनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचाही समावेश। पुरामध्ये बुडणाऱ्या माणसाचा जीव वाचवतानाचा व्हिडिओ समोर। तेलंगणाच्या महबूबाबादमध्ये मुसळधार पावसाचा हाय अलर्ट। केसमुद्रम विभागातील रेल्वे स्थानकावरील रुळावरती पाणी साचल्यानं रेल्वे सेवा रद्द। रस्ते वाहतुकीवरही परिणाम। कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या प्रदर्शनाला तुर्तास स्थगिती। पंजाब हरियाणा कोर्टात चित्रपटाविरोधात सुनावणी सुरू होणार असल्यानं 6 सप्टेंबरला चित्रपट रिलीज होणार नाही। वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोची निवृत्तीची घोषणा। ब्रावो कॅरिबियन प्रीमियर लीग 2024 मधून शेवटची व्यावसायिक T20 खेळणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।